11 जानेवारी 2024 गुरुवारचा दिवस। या दिवशी शेवटचा मार्गशीर्ष गुरुवार आहे, म्हणजे महालक्ष्मी व्रताचा शेवटचा दिवस आहे। त्याचबरोबर मार्गशीर्ष महिन्याची समाप्ती, जिला आपण अमावस्या म्हणतो, तर ती सुद्धा याच दिवशी आहे। आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला शेवटच्या मार्गशीर्ष गुरुची अगदी थोडक्यात माहिती, त्याचबरोबर अमावस्येचा एक अतिशय प्रभावी उपाय सांगणार आहे। तेव्हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि व्हिडिओ पाहत असताना सर्वांनी कमेंट्स मध्ये लिहा जय माता दी। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करते। मंडळी, जवळपास 13 डिसेंबर 2023 पासून सुरू झालेला मार्गशीर्ष महिना आता 11 जानेवारी 2024 ला म्हणजे गुरुवारच्या दिवशी समाप्त होणार आहे। मार्गशीर्ष महिना खास करून महालक्ष्मी व्रतासाठी ओळखला जातो। यंदा महालक्ष्मी व्रताचे 5 गुरुवार होते, त्यापैकी 4 गुरुवार झालेले आहेत आणि आता हा 5वा आणि शेवटचा गुरुवार असणार आहे। बऱ्याच ताईंनी अमावस्येची भीती मनात ठेवत किंवा ज्याची त्याची वेगवेगळी कारणं असू शकतात, तर त्यामुळे चौथ्या गुरुवारीच उद्यापन करून टाकलेलं आहे। तरी पण ज्यांचं उद्यापन करायचं राहिलं असेल तर त्यांनी नियमानुसार शेवटच्या म्हणजेच 5व्या गुरुवारी उद्यापन करावं। तरीही तुमच्या काही अडचणी असतील, जसं की मासिक धर्म असेल, सूतक असेल किंवा इतर काही कारण, आणि समजा एखादा गुरुवार जर सुटून गेलेला असेल, सुटून याचा अर्थ की मध्ये एखाद्या म्हणजे दुसऱ्या, तिसऱ्या किंवा 5व्या गुरुवारच्या आधी कोणत्याही गुरुवारी तुम्हाला मासिक धर्म किंवा सूतक वगैरे इतर कारणांमुळे फक्त उपवास करता आला, पूजा करता आली नाही, आणि आता म्हणजे 5व्या गुरुवारी दुसरं कोणतंही कारण नाही, तर तुम्ही 5व्या गुरुवारी सुद्धा उद्यापन करू शकता। आणि पौष महिन्यामध्ये एखादा गुरुवार जास्त धरला तरी सुद्धा चालेल, किंवा मग तुम्हाला असं वाटत असेल की जेव्हा माझे सगळे गुरुवार पूजा आणि उपवास यासह पूर्ण होतील तर मी डायरेक्ट पौष महिन्यामध्ये उद्यापन करेन, तर तसं सुद्धा चालेल। तुम्ही पौष महिन्यात जो गुरुवार येईल तेव्हा सुद्धा उद्यापन करू शकता। बऱ्याच जणांना असं वाटतं की पौष महिन्यामध्ये कसं उद्यापन करायचं, तर पौष महिना कुठल्याही पौष महिन्यात तर यंदा आपल्या श्रीरामांची स्थापना होणार आहे अयोध्येमध्ये, आणि दुसरं कारण सांगायचं झालं तर शाकंभरी पौर्णिमा सुद्धा पौष महिन्यातच येते। खंडेराव महाराज असतील, म्हाळसा माता असेल, यांचा विवाह सुद्धा पौष महिन्यातच होतो, तर पौष महिन्याला कोणतीही अडचण नाही, तुम्ही पौष महिन्यामध्ये सुद्धा उद्यापन करू शकता। उद्यापन कसं करावं, उद्यापनाचे काय नियम आहेत, ज्या कोणी कुमारिका, सवाष्णी किंवा महिला आपण आपल्या घरी हळदी कुंकवासाठी बोलवतो महालक्ष्मीचं रूप मानून, तर त्यांचं हळदी कुंकू कसं करायचं किंवा त्यांचा मानपान कसा करायचा, अशा सगळ्या माहितीचे व्हिडिओ आपल्या चॅनेलवर आहे। मी मागच्या गुरुवारच्या अगोदरच तुमच्याशी ते शेअर केलेले आहेत, तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये किंवा पहिल्या कमेंटमध्ये मी त्या व्हिडिओची लिंक देते, तुम्ही बघू शकता, जेणेकरून तुम्हाला उद्यापनाच्या बाबतीत अजून काही शंका असतील तर त्यांची उत्तरं त्या व्हिडिओतून मिळून जातील। आता आपण अमावस्या नक्की कधी सुरू होणार आहे, अमावस्येचा प्रारंभ आणि समाप्तीची वेळ जाणून घेऊया। मंडळी, बुधवार दिनांक 10 जानेवारी 2024च्या रात्री 8:11 मार्गशीर्ष अमावस्येला सुरुवात होणार आहे, आणि गुरुवार दिनांक 11 जानेवारी 2024च्या संध्याकाळी 5:27 ही अमावस्या असणार आहे। 2024 या वर्षाचा विचार केला तर इंग्रजी नवीन वर्षातली ही पहिलीच अमावस्या असणार आहे। तर अमावस्येची वेळ तुम्हाला कळली। आता मी तुम्हाला दर अमावस्येला करण्याचा एक अतिशय प्रभावी उपाय सांगते, कारण बऱ्याच जणांना अमावस्या किंवा पौर्णिमा ही तिथी आल्यानंतर, म्हणजे जेव्हा अमावस्या पौर्णिमा येते तर त्या तिथीच्या 1-2 दिवस अगोदर, त्या तिथीच्या दिवशी आणि तिथी संपून गेल्यानंतर सुद्धा 1-2 दिवस बऱ्याच प्रकारचे त्रास होतात। इतर दिवशी काहीही होत नाही, पण अमावस्या पौर्णिमा जेव्हा जवळ येते किंवा तो दिवस जेव्हा येतो तर तेव्हा खूप भीती वाटते किंवा मन सैरभैर होतं, बेचैन होतं, घरामध्ये कारण नसताना कटकटी होतात किंवा मग खूप जास्त भांडणं वाढून जातात, आणि तिथी संपून गेल्यानंतर परत असं वाटायला लागतं की माझ्या बाबतीत असं का घडतं, तर त्यासाठी सुद्धा तुम्ही हा उपाय करू शकता। किंवा मग तुम्हाला पितरांसाठी काही कार्य करायचं असेल अमावस्या किंवा पौर्णिमेच्या दिवशी, तरी सुद्धा तुम्ही दर अमावस्येला आणि पौर्णिमेला हा उपाय केला तरी सुद्धा चालेल। ज्यांना पितृदोष सांगितलेला आहे तर असे जण सुद्धा हा उपाय करू शकता। आता आपण उपाय जाणून घेऊया। मंडळी, तुम्हाला सुद्धा अमावस्या किंवा पौर्णिमा आल्यावर अशा प्रकारचे त्रास होत असतील, समस्या उभ्या राहत असतील, तर तुम्हाला या तिथींना उपवास करायचे आहेत। समजा तुम्ही जर म्हटलं की मी हा उपाय अमावस्येला करणार आहे, तर तुम्हाला तुमची समस्या जोपर्यंत जात नाही तोपर्यंत दर अमावस्येला उपवास करायचा आहे। तुमचं जर मन होत असेल की मी पौर्णिमेपासून हा उपाय करीन, तर मग तुम्ही दर पौर्णिमेला उपवास करायचा आहे, जोपर्यंत तुमचा त्रास, तुमची समस्या जात नाही तोपर्यंत।
आता उपवास कसा करायचा हे मी तुम्हाला सांगते. कॅलेंडरमध्ये अमावस्या किंवा पौर्णिमा केव्हा सुरू होते केव्हा संपते तर त्याची जी काही वेळ दिलेली असते त्या वेळेनुसार आपल्याला उपवास करायचा आहे. आता मी तुम्हाला आत्ताची ही जी मार्गशीर्ष अमावस्या सांगितली तिची वेळ काय सांगितली की 10 जानेवारीला रात्री 8:11 अमावस्या सुरू होणार आहे आणि गुरुवारी संध्याकाळी 5:27 ही अमावस्या असणार आहे. तर ज्यांना अमावस्येला हा उपाय करायचा आहे त्यांनी अमावस्येची वेळ बघायची. आता समजा तुम्ही उद्याच म्हणजे गुरुवारीच हा उपाय करणार असाल तर तुम्हाला आज संध्याकाळी 8:11 म्हणजे 8:11 उपवासाला सुरुवात करायची आहे आणि गुरुवारच्या दिवशी 5:27 तुम्हाला हा उपवास सोडता येईल. म्हणजे जसं आपण काय करतो कोणताही उपवास करायचा म्हटलं तर समजा एखादा उपवास, आता एकादशीचा उपवास उदाहरणार्थ सांगते की आपण सकाळी तो उपवास धरला तर दुसऱ्या दिवशी सकाळीच सोडतो किंवा मग महालक्ष्मी व्रताचा गुरुवार आपण कसा करतो की सकाळी उपवास धरला आणि संध्याकाळी उपवास सोडला. तर असं करायचं नाहीये. अमावस्या किंवा पौर्णिमेची जी काही वेळ कॅलेंडरमध्ये दिलेली असते त्या वेळेनुसार आपल्याला हा उपवास करायचा आहे. आता उपवास कसा करायचा हे तुम्हाला समजलं. अमावस्येचं दान किंवा पौर्णिमेचं दान कसं करायचं याबद्दल सांगते. तर तुम्हाला काय करायचं आहे, काही साहित्य घ्यायचं आहे. कोळसा, मीठ, गूळ, लवंग, काळे तीळ या सगळ्या वस्तू मिळून 1.25 मूठ झाल्या पाहिजे अशा प्रमाणात तुम्ही या वस्तू घेऊ शकता. म्हणजे एखादी वस्तू जास्त घेतली एखादी वस्तू कमी घेतली तर ज्या काही वस्तू मी तुम्हाला सांगितल्या तर त्यांची यादी सुद्धा मी तुम्हाला स्क्रीनवर देते. तर त्या सगळ्या वस्तू मिळून 1.25 मूठ झाल्या पाहिजे अशा पद्धतीने तुम्ही त्या कमी जास्त करून घेऊ शकता. आता अमावस्या किंवा पौर्णिमा लागलेल्या संध्याकाळी ज्याला आपण संधिकाल म्हणतो म्हणजे आपल्याला सूर्याचा प्रकाश तर पसरलेला दिसतो पण सूर्यास्त झालेला असतो आणि रात्र सुरू होणार असते तर त्या वेळेला म्हणतात संधिकाल किंवा प्रदोषकाळ सुद्धा आपण त्या वेळेला ओळखतो. म्हणजे प्रदोषकाळ म्हणून सुद्धा आपण त्या वेळेला ओळखतो. जसं की सूर्यास्त होण्याच्या 45 मिनिटं अगोदर आणि सूर्यास्त झाल्यावर 45 मिनिटांपर्यंत हा प्रदोष काळ असतो. तर त्या काळामध्ये तुम्हाला दक्षिणेला किंवा पश्चिमेला तोंड करून या वस्तू पाण्याच्या ठिकाणी सोडायच्या आहेत. म्हणजे ज्या वस्तू आपण 1.25 मूठ घेतल्या तर त्या समजा तुम्ही उपाय अमावस्येच्या दिवशी करतायत तर त्या दिवशी संधी काळामध्ये दक्षिणेला किंवा पश्चिमेला तोंड करायचं. नदी किंवा पाण्याच्या ठिकाणी तुम्हाला जायचं आहे आणि ते शक्य नसेल तर घरच्या घरी एखाद्या मोठ्या भांड्यामध्ये तुम्ही ते पाणी घेऊ शकता आणि त्या पाण्यामध्ये म्हणजे तुम्हाला दक्षिणेकडे किंवा पश्चिमेकडे तोंड करून उभं राहून हे जे साहित्य आहे ते पाण्यामध्ये सोडायचं आहे. शक्यतो प्रत्येकाला पाण्याचं ठिकाण जरूर मिळेल. पाट असेल, तलाव असेल, ओढा असेल, नदी असेल किंवा समुद्र असेल तर तिथे जाऊन सुद्धा तुम्ही हे करू शकता. आणि हे साहित्य त्या पाण्यामध्ये सोडताना तुम्हाला काय म्हणायचं आहे, हे पूर्वजांनो आमचे अपराध माफ करा, मी केलेल्या दानाचा स्वीकार करा, आम्हाला रूप, जय, यश द्या, आमच्या शत्रूंचा नाश करा आणि आमचे संरक्षण करा. यानंतर हा उपाय करून झाल्यानंतर तुम्हाला घरी यायचं आहे. घरी आल्यानंतर लगेच तुम्हाला हातपाय धुवायचे आहे. आंघोळ करणं झालं शक्य तर तुम्ही आंघोळ सुद्धा करू शकता आणि एक नारळ घ्यायचा. शेंडी आपल्या घराच्या दिशेने आली पाहिजे अशा पद्धतीने आपल्या घराच्या मुख्य दाराच्या उंबरठ्यावर किंवा मग त्याच्या बाहेर तुम्हाला एक नारळ फोडायचा आहे. आणि मी तुम्हाला जी काही प्रार्थना सांगितली, हे पूर्वजांनो आमचे अपराध माफ करा, मी केलेल्या दानाचा स्वीकार करा, आम्हाला रूप, जय, यश द्या, आमच्या शत्रूंचा नाश करा आणि माझे संरक्षण करा. तर ही प्रार्थना म्हणून नारळाचे सर्व तुकडे तुम्हाला कचऱ्याच्या ठिकाणी फेकून द्यायचे आहे. यानंतर परत हात पाय धुवायचे आणि पितरांसाठी तुम्हाला दूध किंवा मग वरण भात किंवा मग फक्त भातावर दही घेऊन ते तुमच्या घरावर ठेवायचं आहे. घराच्या छतावर तुम्ही ठेवू शकता किंवा मग अशा ठिकाणी तुम्हाला ते ठेवायचं आहे की जिथे पशुपक्षी येतील आणि ते खाऊन जातील. तर संध्याकाळी जरी तुम्ही हे ठेवून दिलं, दुसऱ्या दिवशी पशुपक्ष्यांनी खाल्लं तर ठीक, नाही तर मग तो नैवेद्य तुम्ही उचलून घेऊ शकता आणि कुत्र्यांना किंवा प्राण्यांना देऊ शकता. तेही शक्य झालं नाही तर उचलून तुम्ही तो कचऱ्यामध्ये टाकला तरी सुद्धा चालेल. पण शक्यतो पशुपक्षी प्रत्येकाला मिळतात. गाय जरी उपलब्ध झाली तिला तुम्ही खायला दिला तरी सुद्धा चालतं. आणि नक्कीच तुमचा जो काही त्रास आहे तो मिटल्याशिवाय राहणार नाही. फक्त तुम्हाला उपवासाची वेळ समजली असेल की कोणती पकडायची आहे
की ज्या वेळेस अमावस्या सुरू होते किंवा अमावस्या संपते तर त्या कालावधीमध्ये तुम्हाला उपवास करायचा आहे. ज्या कालावधीमध्ये पौर्णिमा सुरू होते, ज्या कालावधीमध्ये ती संपते, तर तेवढा कालावधी तुमचा उपवासाचा असणार आहे. त्यामुळे तुमच्यासाठी अमावस्या सुरू होण्याची वेळ ते अमावस्या संपण्याची वेळ किंवा पौर्णिमा सुरू होण्याची वेळ ते पौर्णिमा संपण्याची वेळ अतिशय महत्वाची असणार आहे. तर मी तुम्हाला ज्या काही वस्तू सांगितल्या तर त्यापैकी एखादी वस्तू तुम्हाला उपलब्ध नाही झाली तरी सुद्धा चालेल, पण तुम्ही ज्या काही वस्तू यापैकी घ्याल म्हणजे कोळसा, मीठ, गूळ, लवंग, काळे तीळ, तर त्या सगळ्या वस्तू मिळून 1.25 मूठ झाल्या पाहिजे. म्हणजे आता समजा एखाद्याला जर कोळसा उपलब्ध झाला नाही तर त्यांनी मीठ, गूळ, लवंग, काळे तीळ या वस्तू 1.25 मूठ घ्यायच्या आहे. म्हणजे एक उदाहरण सांगितलं, एखाद्याला जर कोळसा उपलब्ध नाही झाला तर ती वस्तू सोडून द्यायची आणि बाकीच्या वस्तू 1.25 मूठ या प्रमाणात घ्यायच्या. तर वस्तू पण काही म्हणजे अशा नाहीये की त्या मिळणारच नाही, पण तुम्ही हा उपाय नक्की करा. तुमचा जो काही पितृदोष असेल किंवा मग तुम्हाला अमावस्या पौर्णिमा आल्यावर असं भीतीदायक वाटत असेल किंवा उगाच काहीतरी शंका मनामध्ये तयार होत असतील तर हे सगळे त्रास तुमचे नक्कीच मिटून जातील. आणि ज्या वेळेस तुमचा हा त्रास कमी होईल किंवा मग संपूर्णतः मिटून जाईल तर त्यानंतर तुम्हाला अमावस्येला किंवा पौर्णिमेला यासाठी उपवास करण्याची अजिबात गरज नाही. पण लवकरात लवकर तुमचा हा जो काही त्रास आहे तो नक्की मिटून जाईल याबाबत मी तुम्हाला खात्री देते. तुम्ही स्वतःच मला कमेंट करून सांगाल की आम्हाला नक्कीच या उपायाचा गुण आलेला आहे. तर ज्यांना ज्यांना या उपायाचा फायदा होईल त्यांनी आपले अनुभव या व्हिडिओच्या कमेंट्स बॉक्समध्ये नंतर लिहायला विसरू नका. आणि ज्यांनी ज्यांनी उपाय केला तर ते सुद्धा सांगू शकता की आम्ही नक्कीच हा उपाय करू. व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट्स करून कळवा. आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त लोकांना शेअर करा, म्हणजे